आपल्या समोर येतोय धवल चांदवडकर. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले, पाहिले न मी तुला तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला. हिमवर्षावातही कांती तव पाहुनी. ओ हो ला 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 ला. हिमवर्षावातही कांती तव पाहुनी. तारका नभातल्या लाजल्या मनातुनी. ओघळले हिम तुषार गालावर थांबले. ओघळले हिम तुषार गालावर थांबले. कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला, पाहिले न मी तुला, पाहिले न मी तुला. खूप गोड गायलास. थँक्यू. हे गाणं पण तसंच आहे, खूप गोड आहे. जेव्हा जेव्हा लागतं तेव्हा तेव्हा पुन्हा पुन्हा ते ऐकत बसावंसं वाटतं आणि ऐकतो मी. खूप माझ्या जवळचं गाणं आहे हे. ह्या गाण्याचा व्हिडिओ जेव्हा मी बघितला आणि जे गातात तिकडे कुलदीप पवार ते स्टुडिओमध्ये आहेत. म्हणजे मला जे सांगायचं ना की मी जवळचं गाणं आहे आणि मला जर का असं वाटत असेल पाहिले ना मी तुला आणि तू मला न पाहिलं, तर तो स्टुडिओ. तर माझं प्रेम ते होतं की ते नेहमी आम्ही लहानपणापासून तेवढंच वाटायचं की हे स्टुडिओचं असतं, रेकॉर्डिंग असतं, असं असतं तसं असतं. कधीच तो स्टुडिओ आम्हाला दिसला नव्हता. आणि मला आठवतंय, आणि याचा साक्षीदार अमर पण आहे, आणि त्यावेळी आम्हाला दोघांनाही माहिती नव्हतं. 8-10 दिवस रिहर्सल चाललेल्या. आमच्या आयुष्यातलं पहिलं रेकॉर्डिंग असणार होतं ते. अजय अतुल म्हणून नाव वगैरे सगळं ठरवल्यानंतर, आणि आमच्यातला अनुभवी फक्त एकच माणूस होता, आमचा मित्र अमर. आणि ते सुरू झालं. आम्ही पोचलो स्टुडिओत, दोघांच्या 2 सायकली बिकली घेऊन आम्ही पोचलो. आणि ते स्टुडिओत ती प्रोसेस सगळी, ते काचेच्या पलीकडनं कसा आवाज येतो आपल्याला, ते हेडफोन लावणं आणि ते टायमिंग देणं, ते 1 2 3 4 आणि ते मग ते सगळ्यांचं चालू होणं. तर ते आम्ही एन्जॉय करत होतो ती प्रोसेस. आणि नेहमीप्रमाणे जसं आता इकडे सेटवर आल्यानंतर सगळ्यांना आम्ही गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, चला गणपती बाप्पा मोरया वगैरे जो भेटेल त्याला जसं म्हणतो तसं सुरू केलं आम्ही. प्रत्येक जेवढे आर्टिस्ट होते त्याला सगळ्यांना ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हां चल चल चल, हां छान छान, ओके चल, गणपतीचं नाव घे, चल चल, अमरला केलं, हे केलं. आणि असं करता 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 अजय तिकडनं करून येत होता, मी इकडनं असं सगळ्यांना शेक हँड करून, चला आमच्यासाठी दैवत होती ती सगळी. पहिलं आमचं काम वाजवणार म्हणजे प्रत्येक वेळी आम्ही घेताना तेच म्हणतो, जो हात, जे मन, जो आत्मा
आमच्या गाण्याला लागलाय, आमच्या गाण्यासाठी ज्यांनी योगदान केलंय त्याचे उपकार आम्ही जन्मभर अजूनही बाळगतो. आणि तेव्हाचे ते हे पहिलेच लोक होते, आम्हाला काहीच माहित नाही. सगळ्यांना ऑल द बेस्ट करत 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 मी वळलो आणि ठक्कन आजात समोर. आणि समोर आता शब्दच फुटेना, तोंडातून शब्दच फुटेना. त्याला काय सांगू, त्याला कसं ऑल द बेस्ट म्हणू. आणि एकमेकांच्याकडे बघितलं, नजरेला नजर देता येईना, कारण तो एकदम असा क्षण होता ना की आम्हाला दोघांना तेव्हा जाणवलं की अरे आली किती वेळ, आला तो क्षण ज्याची आपण एवढं वाट बघत होतो. तो आला क्षण आणि दोघंही रडायला लागलो. मला ती आठवण आली, तो त्या व्हिडिओमधला दिसलेला स्टुडिओ आणि आमचं पहिलं रेकॉर्डिंग. सो ऑल द बेस्ट बाबा. थँक्यू. मला स्वतःला फार हे गाणं आवडायचं. जेव्हा मी ते नाकळे चेंज हा जेव्हा जेव्हा यायचा त्यावेळेला मी वा, हे काहीतरी सुपर्ब आहे यार. आणि ऍक्च्युअल लाईव्ह इन्स्ट्रुमेंट ऐकताना जो फील येतो ना की ते सांगू शकत नाही. म्हणजे त्याच्यातनं जो काही मजा येते ती. थँक्स प्रदीपदा, सिरियसली. 30 वर्षापूर्वी सुद्धा असा एक विचार आला होता की कीबोर्ड आल्यानंतर आता हे बाकीचं बायपास होणार का, लाईव्ह जाणार का. परत आता एक 10 वर्षापूर्वी जेव्हा कम्प्युटर्सवर सगळं यायला लागलं, तेव्हा सगळ्यांकडे जेव्हा ते सगळं यायला लागलं, तेव्हा आता सुद्धा हे जाणार का. मग आता आमच्या मुलांनी काय फक्त कम्प्युटर आणि कीबोर्डच शिकायचे का. पण एक गोष्ट मी सांगतो, हे कधी नाही जाणार. हे जे अकॉस्टिक आहे आयुष्यभर राहणार, बिकॉज ते सोल आहे. ह्याच्यातनं जर आमच्या आता महाराष्ट्रातल्या रसिकांनी जर प्रेरणा घेतली आणि कोणी पियानो शिकायला गेलं, कोणी मेंडोलिन शिकायला गेलं, कोणी व्हायोलिन शिकायला गेलं, तर खूप आनंद होईल. आणि मस्त तू सुपर्ब गायलास. तुझं एक्सप्रेशन दरवेळेला मला ते काय म्हणतात, तुला तर गाणं अंडरस्टँड करण्याची तुझी कॅपॅसिटी सुपर्ब आहे. सूर मला थोडेसे तुझे खटकत होते, जे की सरप्राइझिंग आहे मला तुझ्याबद्दल. पण ठीक आहे, तेवढं कंट्रोल ठेवायला पाहिजेस तू इथून पुढे सुद्धा. ऑल द बेस्ट. थँक्स. द दिलाय अतुलने. नमस्कार, मी धवल चांदवडकर. माझा कोड नंबर आहे 8. माझं गाणं जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज मला वोट करा. वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 8 आणि पाठवा 57575 वर. आयडिया मोबाईल धारकांनी कॉल करा किंवा टाईप करा ZMSGP स्पेस 8 आणि पाठवा 55456012 वर.